वारकरी संप्रदायातील शिस्त, भक्तिभाव आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम असलेली श्री संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडी पनवेल यंदाही मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. पनवेल परिसरात शिस्तबद्ध आयोजनासाठी ही दिंडी विशेष ओळखली जाते. मार्गक्रमणादरम्यान पनवेलसह परिसरातील अनेक वारकरी या दिंडीत सहभागी होत भजन, कीर्तन आणि अखंड नामस्मरण करत विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतात. या दिंडीचे आयोजन हबप पद्माकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. गेल्या 29 वर्षापासून अखंडपणे ही दिंडी आयोजित केली जात असून हबप पद्माकर महाराज यांनी त्यापैकी सलग 17 वर्षे अध्यक्ष म्हणून सेवाभावाने जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे दिंडीने शिस्त, नियोजन आणि भक्तीचा आदर्श निर्माण केला आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात या दिंडीला उत्कृष्ट शिस्तबद्ध आयोजनाबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते. हा सन्मान दिंडीच्या कार्यकर्त्यांसाठी आणि वारकरी बांधवांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हबप पद्माकर महाराज यांना नुकताच पेण येथे आयोजित सोहळ्यात राष्ट्रीय अग्री आध्यात्मिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार गणेश नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना हबप पद्माकर महाराज म्हणाले, विठ्ठलाकडे आमच्यासाठी कोणतेही वैयक्तिक मागणे नाही. आमची एकच प्रार्थना आहे की राज्यातील आणि देशातील जनता सुखी, समाधानी व निरोगी राहो. त्यांनी पुढे सांगितले की रायगड जिल्हा आणि पनवेल परिसरातील वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी भवन उभारण्याची आवश्यकता आहे. पंढरपूरहून दिंडी परतल्यानंतर या विषयासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच अन्य लोकप्रतिनिधींची भेट घेऊन वारकरी भवनाच्या उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. श्री संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडी आज पनवेल मधून वारीसाठी मार्गस्थ होणार आहे. आपल्या सोबत जोडलेले आहे कीर्तनकार पद्माकरजी महाराज. एकूणच आज एक भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गस्थ होणार आहे. कशा प्रकारचा भाव दरवर्षी असतो आणि या वर्षी कशा प्रकारची भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गस्थ होणार आहे? आता बल्लाळेश्वर मंदिर मधून दिंडी निघणार आहे आणि पहिला मुक्काम गणेश मंदिर काळुंद्रे येथे होणार आहे आणि तिथं दुपारचं जेवण झाल्यानंतर पुढे मार्गस्थ जाणार आहे आणि लोधिवली येथे आजचा पहिला दिवस लोधिवलीला वस्ती आहे. एकूणच या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्धता असते. अनेक हात या दिंडीला जोडलेले असतात आणि एकूणच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिला क्रमांक या दिंडीला मागील काळात मिळालेला आहे. यावर्षीचे नियोजन कशा प्रकारे आहे? यावर्षी असं नियोजन केलेलं आहे कारण आपली ही श्री संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडी ही नावारूपाला आलेली आणि प्रथम क्रमांक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आम्हाला विठ्ठल मंदिरमध्ये 1 लाखाचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह मिळालेलं आहे. जाण्याचा मार्ग कसा असेल आणि दिंडी मार्गस्थ असतानाचा सेवाभाव कसा असेल? दिंडी ज्यावेळी मार्गस्थ होते त्यावेळी वारकरी थोडे असतात, पण जसं जसं मुक्काम पुढे पुढे जाते तसे तसे वारकरी वाढत जातात आणि शेवटचा मुक्काम म्हणजे अकलूजला गेल्यानंतर जवळजवळ 350च्या वरती आमचे वारकरी तिथे एकत्र होतात आणि मग दिंडी वाखरी येथे जाते आणि वाखरीनंतर गेल्यानंतर पंढरपूर येथे जवळजवळ 3000 लोक टोटल त्या पंढरपूरमध्ये येतात. यावर्षी पाऊस लेट झाला परंतु 2 दिवस झाले चांगल्या प्रकारचा पाऊस पडत आहे. एकूणच विठ्ठलाकडे काय मागणं मागायला? मागणं मागायचं म्हणजे वारकरी हा प्राप्यप्रापक शब्द आहे. ज्याने या विकारांवरती मात केलेली आहे तो खरा वारकरी आहे. जे हाडाचे वारकरी ज्यांना म्हणतात ते कधीही किती पाऊस असो, ऊन असो, काही असो, पण कुठल्याही प्रकारची खंत न करता ते दिंडीमध्ये चालत राहतात. एकूणच किती पाऊस असो, ऊन असो, वारा असो, हे वारकरी दरवर्षी नित्यनियमाने दिंडीसाठी मार्गस्थ असतात. आजही मोठ्या प्रमाणात पाऊस असला तरी ही दिंडी पनवेल मधून मार्गस्थ होणार आहे आणि अशा प्रकारचा भक्तिभाव घेऊन विठ्ठला चरणी सगळे वारकरी जाणार आहेत. आणि जनतेसाठी आपण विठ्ठला चरणी काय मागाल? विठ्ठल चरणला हेच आमची वारकऱ्यांची भावना आहे. ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, मागणे ते एक तुझं प्रति आहे, देशील तरी पाये पांडुरंगा. कुठल्याही प्रकारचं मागणं मागायचं नाही. आमचा हातपाय सुखी ठेवा हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. जनता सुखी राहू दे हेच मागणं पांडुरंगा चरणी असेल. आणि विशेष म्हणजे
रायगड भूमीमध्ये आणि पनवेल परिसरात एक वारकरी भवन हवं अशी वारकऱ्यांची मागणी आहे. याकडे आपण पुढे जाऊन कशा प्रकारचं नियोजन असेल? आमचं हे सर्व वारकऱ्यांचं म्हणणं आहे, वारकरी भवन हे आपल्या पनवेलमध्ये झालेच पाहिजे. कारण एवढे आपला पहिल्या क्रमांकाची दिंडी आहे, त्यामुळं हे वारकरी भवन झालेच पाहिजे असे आपण पुढाऱ्यांकडे मागणी करून आणि सर्वजण जाऊन त्या पुढाऱ्यांना सांगून म्हणजे रामशेठ ठाकूर यांना सांगून आपल्या वारकऱ्यांसाठी एक वारकरी भवन द्या अशी त्यांना आपण मागणी करू. एकूणच रामशेठ असतील, इतर सर्व पुढारी असतील, त्यांना भेटून पनवेलमध्ये वारकरी भवन व्हावं अशी वारकऱ्यांची मागणी आहे. आणि भविष्यात नक्कीच हे वारकरी भवन आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि ही दिंडी आज मार्गस्थ होताना वारकऱ्यांचा एक भक्तिभाव आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. अण्णासाहेब आहेत, आदर्श भारत माझा.